बाळूमामा मंदिर आष्टाच्या वतीनं बाळूमामांच्या कोपेण्याच्या डोळ्यावर काय जे दोष असेल हे आज सांगलीवर येणारा हा सांगलीच्या डॉक्टरचं काय नाव आहे सुरेश वाघ यांच्या बाळूमामा त्यांना बुद्धी दिली की मी जगाच्या बाळूमा सेवा करतो तसंही मी ऑपरेशन त्यांचं योजनात बसून त्यांचा मोतीबिंद असेल किंवा आणि कुठला दोष असेल हे वाघ डॉक्टर सांगलीचे आहेत त्यांना आज बाळूमामाच्या वतीनं जेवढे 100भर लोक डोळे तपासणी झाले असेल संध्याकाळपासून 200 लोकांचा रिझल्ट लागेल आणि असाच बाळूमामा त्यांच्या पाठीशी राहील आणि ज्याला डोळ्याचा त्रास आहे तो मुक्त झाला पाहिजे म्हणून बाळूमामाच्या नावानं असं शिबिर आपल्या आष्टाच्या वतीनं हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुम्हाला यश मिळणार आहे। सुरेश वाघ हे नावाचे डॉक्टर आहे सांगलीमध्ये दवाखाना मोठा आहे त्यांचं पण ट्रस्टी आहे आपले पण ट्रस्टी आहे त्यामुळं बाळूमामाच्या आशीर्वादानं हे शाहीर संपत शाहीर प्रकाश गावडे हे आमच्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये वयोमानाने येत असतात त्यांना जातीत आपलं यश यावं बाळूमामा त्यांच्या पाठी उभा राहावा। माझे सरपंच विंगाचे त्यांचा मोठा खडकेश्वरचा आहे पण खऱ्या अंतकारामध्ये चालू द्यात म्हणून त्या माऊलीची श्रद्धा असल्यामुळे बाळूमामा सरपंच पद पण तिला कायमचं असंच राहणार आणि खडकेश्वरचा कारखाना पण त्यांचा चांगला चालणार। तसा विनोद यादव यांच्या घरी बाळूमामा प्रसन्न झाला त्यांच्या सहकुटुंबावर आणि दगडाची मूर्तीला तिने अति सजावट करून तिने एक बाळूमामाच्या नावाखाली मोठा स्तंभ उभा केला। त्या स्तंभामध्ये वेगवेगळा चमत्कार होतो। प्रत्येक गरीब असताना देखील प्रत्येक रविवारी महाप्रसाद असतो आमुष्याला महाप्रसाद असतो अशी देवानं त्याला ताकद द्यावी म्हणून बाळूमामाकडे प्रश्न सोडलेला जय हलसिद्धनाथ जय बाळूमामा तुमची कृपा राहील। आष्टेच्या बाळूमामाच्या मंदिरातून तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळणार। आज 5000 मला जर रेकॉर्ड आहे कोणाला न रुपयात फसविता पण लोक फसवून बाहेर देवळी बघायला जातात ते असं होते तसं होते त्यांनी लोकांना लुबाडून लोकांची घरं जाऊन उद्ध्वस्त करण्यापाशी लोक तुमच्या गावात पैसे मागायला येतात त्यांना द्यायचा 1 रुपया नाही। बाळूमामाचं नाव सांगतात फोटो बघतात मंदिर बांधायचं असलं तरी देखील त्यांना हे करू नका तुमचे ट्रस्टीकडे तुम्हाला मदत करता येईल पण कुठं जर काय करायचे ते दारूबून फिरतात असे लोक बाळूमामाच्या नावाखाली मागतात आणि सरकारनं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कुठनं आला काय आला असे ते चोऱ्या करत फिरतात पैसे मागत फिरतात ते पैसे गोळा करून दारूबून फिरतात। आम्ही सर्व तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनला विनंती करून सांगतो की तुम्ही ते सदैव त्याच्यावर कारवाई व्हावी असा तुम्हाला मी विनंतीचा अर्ज केला आष्टेच्या बाळूमामाच्या वतीनं। जय बाळूमामा।